जसं दिसतं तसं नसतं अशी रियालिटी पुन्हा एकदा जाणवतीये. 22 मिलियन फॉलोअर्स 4-5 दिवसात होत आहेत म्हटल्यानंतर किमान 1 मिलियन तरी लोक रस्त्यावरती उतरतील असं वाटलं असेलही. जसे की म्हणू शकतो लेफ्टिस्ट ज्या काही सगळ्या संघटना आहेत त्याला धरून ही पुढे जाणारी युवा पिढी त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु सरकारकडून या सगळ्या आंदोलनाला डॅमेज करण्यासाठी सुद्धा आयटी सेल्स त्यांचे काम करतायत. अँटी इंडियन किंवा अँटी हिंदुइझम अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावरती एका बाजूला होताना दिसतोय. म्हणजे आंदोलन उभं होण्याआधीच त्याला संपवण्यासाठी दुसऱ्या बाजूला सरकारचे असतील सगळे आयटी सेल कामाला लागले का, हा मोठा प्रश्न आहे. ह्या अभिजित दिपकेंना पहिले वाटलं होतं की बाबा मी भारतात आलो तर माझं काहीतरी एकदम वेगळंच वातावरण होईल, लाखो करोडो लोक रस्त्यावरती येतील. 22 मिलियन फॉलोअर्स 4-5 दिवसात होत आहेत म्हटल्यानंतर किमान 1 मिलियन तरी लोक रस्त्यावरती उतरतील असं वाटलं असेलही. परंतु जसं दिसतं तसं नसतं अशी रियालिटी पुन्हा एकदा जाणवतीये. आज जर बघितलं असेल अभिजित दिपके ज्या पद्धतीने एअरपोर्टवरती आल्यानंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सगळ्यांना दाखवलं आणि जंतर मंतरवरती ते जाऊन आंदोलन करताना दिसत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते मागताना दिसत आहेत. पण जेवढा सपोर्ट मिळायला पाहिजे होता डिजिटल मीडियावरती जेवढा मिळाला होता, एकंदर सोशल मीडियावरती जेवढा मिळाला होता, कदाचित तेवढासा मिळाला नाही. मग याच्यामध्ये अपयश अभिजित दिपकेंचं म्हणायचं की फक्त सोशल मीडियावरती नेरेटिव्ह तयार करणारं सो कॉल्ड आपल्यासारखी झेंजी जनरेशन रस्त्यावरती उतरली नाही म्हणून या जनरेशनचं म्हणावं, की मग इथल्या प्रशासन व्यवस्थेनं काही तशा पद्धतीची पावलं टाकली म्हणून हे आंदोलन तेवढं यशस्वी होऊ शकलं नाही. नेमकं काय कारण याच्या पाठीमागचं समजावं कळायला मार्ग नाही. 1-2 नाही, देशातल्या अनेक माणसांनी समर्थन या आंदोलनाला दिलं होतं. सांगायचं झालं तर देशाच्या बाहेर राहून ध्रुव राठीनं समर्थन दिलं होतं. सोनम वांगचुक यांनी सुद्धा या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. ही अशी माणसं होती की ज्यांचा सोशल मीडियावरती एक वेगळाच ऑरा आहे, ज्यांना मानणारा वर्ग, ज्यांना बघणारा वर्ग मोठा आहे. तरी सुद्धा जर बघितले असेल तुम्ही आंदोलनाचे फोटो बघा, छायाचित्र बघा, काही हजारांच्या संख्येमध्ये तुम्हाला गर्दी दिसेल, लाखांच्या संख्येमध्ये सुद्धा नाही. म्हणजे असं म्हणायचं का की सोशल मीडियावरती एखादी लाट तयार करणं सोपं आहे मात्र रस्त्यावरती माणसं उभं करणं अवघड आहे. मग ज्यावेळेला हे बघायला लागतो त्यावेळेला मग मनोज जरांगे पाटलांनी उभं केलेलं हे आंदोलन जे होतं ते दुसऱ्या बाजूला एवढी माणसं रस्त्यावरती आणतात म्हणजे खरंच ते चॅलेंजिंग होतं असं म्हणावं का? किंवा मग तिकडं थलपतीनं ज्या पद्धतीनं लोक रस्त्यावरती आणली म्हणजे एका बाजूला सोशल मीडियाला सुद्धा तेवढाच त्याचा इन्फ्लुएन्स होता आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरती सुद्धा त्याच्यासाठी उभी राहणारी माणसं तेवढीच होती. म्हणजे इथं TVKला जे जमलं त्याच्यामुळे त्याला सरकार बनवता आलं. पण इथं जर बघितलं तर अभिजित दिपके हा मुळात कोणाला माहितीच नव्हता पहिले. एखाद्या आपल्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एखादी स्टेटमेंट देणं त्याच्यामध्ये जनरेशनला आपल्यासारख्या सध्याची जेनजी असेल, मिलेनियल असेल यांना कॉक्रोच म्हणणं आणि त्यातून मग उपहासात्मक दृष्टिकोनातून एखादं CJP नावाचं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी नावाचं सोशल मीडियाचं अकाउंट बनणं आणि त्यानंतर मग लाखोंच्या संख्येनं युवक त्याला जोडले जाणं हे सोशल मीडियावरची एक वॉर म्हणू शकतो. पण ती रिअलमध्ये ज्यावेळेला उतरायची वेळ आली त्यावेळेला शस्त्र टाकली का जेनजींनी? नेमकं या आंदोलनाला म्हणावं तेवढं यश आलं नाही असं स्पष्ट आपण म्हणू शकतो. त्याचे कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आम्हाला असं वाटतं की पहिलं म्हणजे आता जी जेनजी जनरेशन आहे किंवा आताचे जे युवक आहेत हे सध्या जे आपण ज्या मुद्द्यामुळं या आंदोलनाकडे ओढलो गेलो ते म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण. म्हणजे JEE नीटचे पेपर्स ज्या पद्धतीनं फुटत होते किंवा काय आणि त्यानंतर मग हे आंदोलनाला कुठेतरी एक सुरुवात झाली म्हणू शकतोय. मग इथं धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या कारणास्तव असेल. पण ही जी मेन मुलं होती जी याला सफर करत होती, जवळपास 20 लाख मुलांनी तो नीटचा पेपर दिलेला होता. मग ही जी मुलं सफर करत होती ही अभ्यासातली मुलं आहेत. यांना कधी रस्त्यावरती जाऊन माहित नाही, कधी आंदोलनं करून माहित नाहीत म्हणून ह्या आंदोलनामध्ये तितक्या मोठ्या संख्येने यांना उतरता आलं नाही असं आपण म्हणू शकतो का? कारण आज सोशल मीडियावरती आजही तुमच्या माझ्यासारखे आणि कितीतरी जण असतील सोशल मीडियावरती आमचा पाठिंबा आहे. चर्चेमध्ये बोलताना आपण सहज म्हणतोय. म्हणजे आमचा एडिटर आहे, आता मी त्याशी बोलत होतो कोणाला पाठिंबा आहे तो म्हटला सरळ हा बाबा माझा सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा आहे. म्हणजे सगळ्यांचा पाठिंबा आहे, तुमचा माझा, देशातल्या जवळपास आपण म्हणू शकतोय की 22 मिलियन तिथं आहेत म्हणजे करोडो लोक, जवळपास 2 करोड लोकांचा तिथं पाठिंबा दिसतोय. असं असताना सोशल मीडियावरती पाठिंबा देणं आणि वास्तवात त्या आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत.
आणि कदाचित ह्याचीच जाणीव आपल्या सगळ्यांना इथं होत असेल. म्हणून मग आता काय करायचं? मग अभिजित तिपके ज्या पद्धतीनं ते पार्टी बनवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे तिघांची नियुक्ती करणं असेल, त्यानंतर ते कोण होते याची जर पार्श्वभूमी शोधायची गेली तर एखादा व्यक्ती बाबा कुठेतरी म्हणजे चांगली माणसं निवडली त्यांनी. जर बघितलं तर म्हणजे ध्रुव राठीसाठी कंटेंट लिहिणारा व्यक्ती त्यांनी त्या पार्टीचा प्रमुख म्हणून तिथं आता सध्या प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर मीडियामध्ये चांगली डिग्री घेतलेले युवक असतील किंवा ज्यांचं रिसर्च आहे, ज्यांनी पुस्तकं लिहिली, अशी चांगली चांगली माणसं शोधून काढण्याचा प्रयत्न इथं अभिजित तिपकेंनी केला. परंतु या सगळ्यांची पार्श्वभूमी जरी बघितली तरी काय दिसतीये, तर ही सगळी माणसं कुठंतरी पहिले तर आपशी कनेक्टेड असायची, नाहीतर जसं की म्हणू शकतो लेफ्टिस्ट ज्या काही सगळ्या संघटना आहेत त्याला धरून ही पुढे जाणारी युवा पिढी त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु सरकारकडून या सगळ्या आंदोलनाला डॅमेज करण्यासाठी सुद्धा IT सेल्स त्यांचे काम करतायत. म्हणजे आपण जर बघितलं तर दही असतील तर त्यांच्याबद्दल सुद्धा अनेक अँटी इंडियन किंवा अँटी हिंदुइझम अशा पद्धतीचे नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावरती एका बाजूला होताना दिसतोय. म्हणजे आंदोलन उभं होण्याआधीच त्याला संपवण्यासाठी दुसऱ्या बाजूला सरकारचे असतील सगळे IT सेल कामाला लागले का, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्याही पुढे जाऊन बघायचं झालं तर विरोधी पक्षांनी म्हणावं तेवढा पाठिंबा याही पक्षाला दिला नाही का. तर जर या पक्षाला आम्ही पाठिंबा द्यायला गेलो तर कुठेतरी आमचं अपयश त्याच्यामध्ये दिसतंय की काय. म्हणूनच की काय राहुल गांधी असतील किंवा आणखीन प्रियंका गांधी असतील, देशातल्या एका मोठ्या विरोधी पक्षाचे मुख्य नेते, यांनी याच्यावरती फार काही जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला असं मला कुठं दिसलं नाही. काही छोट्या मोठ्या लोकांनी समर्थन दिलं तो भाग वेगळा विरोधकांच्या. म्हणजे काँग्रेसच्या पेजवरून वगैरे तुम्हाला एखादी कुठेतरी पोस्ट दिसते, ते काय म्हणतात की बाबा सरकार विरोधातला असंतोष समोर येण्यासाठी अशा पद्धतीच्या एखाद्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी घडताना दिसतात. म्हणजे सरकार विरोधात रोष लोकांच्या मनात आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न ह्या पक्षांनी केला. पण एक लक्षात घ्यावं लागेल, एखादा पक्ष उभा करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं गरजेचं असतं लोकसहभाग. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सगळ्यात महत्वाचा पैसा. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर मग त्याच्यासाठी एक व्यवस्थित ट्रॅक, प्लॅन ऑफ ऍक्शन आपण म्हणू शकतो. म्हणजे जसं की आपण बघतोय प्रशांत किशोर आहेत, एखादी कन्सल्टन्सी चालवतात, कॅम्पेनचं स्ट्रक्चर ठरवतात. असे अनेक कन्सल्टंट आहेत की जे कॅम्पेनचं स्ट्रक्चर ठरवतात. तसंच दिपके सुद्धा कुठेतरी आपचं सोशल मीडियाचं कॅम्पेन स्ट्रक्चर ठरवत होते, म्हणून त्यांना सोशल मीडिया जमलं, पण त्यांना ग्राउंड कॅम्पेन अजून तितकं म्हणावं तसं जमलं नाही असं याच्यातून म्हणू शकतोय. पैशाच्या बाबतीत म्हणलं तर फंडिंग अजून कुठलंही येऊ शकत नाही, कारण सोशल मीडियातून उभी झालेली ही संघटना आहे. तर येणाऱ्या काळात बघावं लागेल की कोणते स्टंट ही CJP करते. काय वाटतं, CJP नावाचा हा उभा झालेला युवकांनी उभा केलेला पक्ष येणाऱ्या काळात सरकारला घाम फोडेल का, की मग एखादं वावटळ यावं, मोठं वादळ यावं आणि ते कुठंतरी घोंगावत निघून जावं, असं ही उभी झालेली लाट काही दिवसांमध्ये मावळेल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा या कॉक्रोच जनता पार्टीच्या पेजला सपोर्ट केलंच असेल, फॉलो केलंच असेल, मीही केलंय, सगळ्यांनीच केलंय. पण जे काही अपेक्षित आहेत ते रिझल्ट याच्या माध्यमातून होतील असं वाटतं का? हो तर का याचं कमेंटमध्ये लिहा. पुढचं पाऊल काय असलं पाहिजे CJPचं नेमकं काय चुकतंय आणि येणाऱ्या काळात काय भूमिका घ्यायला हव्यात, युवक म्हणून तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या युवकांचे पालक असाल तर नक्कीच हे आंदोलन पुढे नेण्यासाठी काही करता येईल का, की हे आंदोलन इथेच थांबेल? काय वाटतं कमेंट करून कळवा आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.